नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण खोप्यामध्ये खोपा ही बहिणाबाई चौधरी यांची कविता शिकली आहे. आता पाहूया या कवितेचा स्वाध्याय. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. सुगरण पक्षाने खोपा कोणासाठी बांधला आहे? उत्तर, सुगरण पक्षाने खोपा पिलांसाठी बांधला आहे. यातीलच प्रश्न आ आहे, खोपा कुठे टांगला आहे? आणि उत्तर आहे, खोपा झाडाला टांगला आहे. प्रश्न क्रमांक 2, पुढील आकृती पूर्ण करा. कवितेत खोप्यासाठी आलेल्या उपमा. आणि उत्तर आहे झोका, झुलता बंगला आणि गिलक्याचा कोसा. प्रश्न तिसरा, खालील ओळींचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. याचा अर्थ आहे, बघा, सुगरणीने तिच्या पिलांसाठी खोपा तयार करून तो खोपा झोक्यासारखा झाडाला टांगला आहे. तिचा पिलांमध्ये जीव, जीव झाडाले टांगला. आणि उत्तर आहे, सुगरणीचा तिच्या पिलांमध्ये खूप जीव आहे. पिलांसाठी तिनं खोपा झाडाला टांगला आणि त्यात आपल्या पिलांना तिने सुरक्षित ठेवले. ई पाखरांची कारागिरी जरा देख रे माणसा. उत्तर, कवयित्री म्हणते की सुगरणीने इतका छान खोपा विणला आहे की अशा पाखरांची कारागिरी तू पाहून घे माणसा. त्यापुढील ई, तुले दिले रे देवाण 2 हात 10 बोट. उत्तर, कवयित्री म्हणते की माणसा, सुगरणीला छोटीशीच चोच आहे आणि तेच तिचे दात आणि ओठ आहेत. तू तर माणूस आहेस. तुला देवाने 2 हात आणि त्या 2 हाताला 10 बोट दिली आहेत. तू खूप काही करू शकतोस. प्रश्न 4, खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा. सुगरणीचा खोपा चांगला आहे असे कवयित्रीने का म्हटले आहे? उत्तर, सुगरण पक्षींचा खोपा हा अतिशय बारीक काड्यांनी विणलेला आहे. अतिशय सुंदर अशी ही कारागिरी म्हणजे गिलक्याचा कोसा आहे. म्हणून कवयित्रीने सुगरणीचा खोपा चांगला आहे असे म्हटले आहे. प्रश्न आ, कवयित्रीने पाखरांची कारागिरी कोणत्या शब्दात वर्णिली आहे? उत्तर, कवयित्रीने पाखरांची कारागिरी गिलक्याच्या कोसा या शब्दात वर्णिली आहे. म्हणजेच सुगरणीने बांधलेला खोपा गिलक्याच्या कोशासारखा सुंदर, सुबक आणि कलाकुसरीचा आहे असे कवयित्री सांगते. सुगरण पक्ष्यांकडून आपणास काय शिकायला मिळते? सुगरण पक्षी आपल्या पिलांचा सांभाळ अतिशय उत्तमरित्या करते. त्यासाठी ती गिलक्याचा कोसा जसा विणावा तसा खोपा विणते. तिच्याकडून कारागिरी कशी करावी हे शिकायला मिळते. सुगरण पक्षाच्या खोप्याची रचना इतर पक्ष्यांच्या घरट्यापेक्षा वेगळी कशी असते? उत्तर, सुगरण अतिशय बारीक काड्यांनी विणून घरटे तयार करते. इतर पक्ष्याचे खोपे एकेरी असतात, तर सुगरणीचा खोपा हा एका खोप्यात दुसरा छोटा खोपा असतो ज्यामध्ये तिची पिलं सुरक्षित राहतात. खेळूया शब्दांशी. प्रश्न 1, शब्दांचे वचन बदला. झोका, झोके.
बंगले बंगला, झाड झाडे, पाखरे पाखरू. प्रश्न दुसरा, खालील शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा. सुगरण, सुगरण पक्षी पिलांना खाऊ घालते. झोका, नागपंचमीला आम्ही झाडाला झोका बांधतो. कुंभाराची कारागिरी बघण्यासारखी असते. चोच, पोपटाची चोच लाल रंगाची असते.